लातूरच्या जळकोट तालुक्यातील घोलशी येथे श्री तुळजाभवानी मंदिर येथे आमरसाचा महोत्सव सुरू आहे। या आमरसाच्या महोत्सवाचा स्वाद घेण्यासाठी हजारो भाविक या मंदिर संस्थान येथे दाखल झालेले आहेत। हा महोत्सव केव्हापासून चालवला जातो आणि हा नेमका याच दिवशी का केला जातो याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या मंदिर संस्थानचे महाराज अंबरे महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज काय सांगाल, हे केव्हापासून सुरू आहे? हे मला जवळपास माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून मला एक शक्ती प्राप्त किंवा शक्तीचा आशीर्वाद आहे। आणि दुसरी गोष्ट, आईची जी या ठिकाणी स्थापना झाली ते 2012 मध्येच झाली आणि 2012 पासून हे जे अमावस्या आहे ह्या अमावस्याला मला वर प्राप्त झालं आणि आईसाहेबांनी एक असा आदेश दिला की कमीत कमी म्हणजे या दरबारामध्ये ह्या तारखेला कमीत कमी माझ्यासमोर हजारो लोकांनी प्रसाद खाले पाहिजेत आणि हे प्रसाद म्हणजे रस आणि पुरणपोळीचं हे चमत्कार आम्हाला दाखवलं। आणि आम्ही म्हटलं की बाबा एवढं शक्य नाही। आई म्हटले की आमचा आशीर्वाद आहे, पूर्णपणे आम्ही तयारी करून घेऊ। आम्ही दिला आईला शब्द, ठीक आहे करू। तर आज या ठिकाणी जवळपास 3 ते 4 राज्यामधून लोक आज म्हणजे भाविक भक्त या ठिकाणी प्रसाद खाण्यासाठी येतात। बरं, प्रसाद अन्य वेगवेगळे प्रसाद असतात, तुम्ही आमरसाचाच का प्रसाद निवडला? कारण हे आमरसाचा प्रसाद निवडणं म्हणजे आईचा आवडतं प्रसाद आहे। रसपोळी भात कढी हे आईचा आवडीचा प्रसाद आहे आणि हे सवासणीचा एक मान म्हणून असते पुरणपोळीचा, हे आईचा आवडीचा प्रसाद आहे म्हणून आज आम्ही हे केलं। समजा आज दिवसभर हा प्रसाद सुरू राहणार? सकाळी 8 वाजल्यापासून चालू झालेला आहे। हजारो भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि हा दिवसभर चालू राहणारच आहे। या पंचक्रोशीत तालुक्यातील आणि अन्य इतर जिल्ह्यातील जवळपास 4 राज्यातून आज भाविक या ठिकाणी प्रसाद खायला उपस्थित आहेत। किती वर्षापासून हे जवळपास 2012 पासून चालू आहे। हे पुढे चालूच राहणार? आज आईचा आशीर्वाद असला तर कायम चालू राहणार आहे, चालू राहणार। एकूणच जर पाहिलं तर 2012 पासून हा महोत्सव राबवला जातो। गेल्या 5 वर्षापूर्वी या मंदिर संस्थांची स्थापना झाली। श्री आई तुळजाभवानी यांच्याच वरदहस्तामुळे या महाराजांनी या मंदिरची स्थापना केलेली आहे। या ठिकाणी हजारो महिला पुरुष आज प्रसादाचा स्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजेंद्र दुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।